Hello student, topic number 5th, subsidiary books and practice problem number 4th. Prepare analytical petty cash book from the following transaction in the books of Swarali General Stores, Kolhapur. The impressed amount is 1,500 received from main cashier. तर इथे आपल्याला पेट्टी कॅश बुक प्रिपेअर करायला सांगितलं आहे इन द बुक्स ऑफ स्वराली जनरल स्टोअर्स. स्वराली जनरल स्टोअर्सच्या बुक्समध्ये पेट्टी कॅश बुक बनवायचं आहे. तर पेट्टी कॅश बुक बनवण्यासाठी फर्स्ट इन्फॉर्मेशन दिली. त्या ठिकाणी अमाऊंट जी रिसिव्ह केली आहे, इम्प्रेस्ड अमाऊंट इज ₹1,500 रिसिव्ड फ्रॉम मेन कॅशियर. मेन कॅशियरकडून रिसिव्ह केलेली जी दिसती अमाऊंट जी 1,500 आहे. मग आता आपल्याकडे या ठिकाणी ड्राफ्टिंग केलेलं आहे बघा पेट्टी कॅशबुकचं. अमाऊंट रिसिव्ड जेवढी रिसिव्ड असेल ती, डेट जे काही ट्रान्झॅक्शन असेल त्याची डेट, त्यानंतर पर्टिक्युलर्स, त्यानंतर वाउचर्स नंबर्स, टोटल अमाऊंट पेड जेवढी असेल ती टोटल कॉलममध्ये, हा टोटल कॉलम आहे. कार्टेज रुपीज, जेवढा कार्टेज एक्सपेन्सेस आहेत त्याची अमाऊंट या ठिकाणी येणार. पोस्टेज रुपीज, या ठिकाणी पोस्टेजशी रिलेटेड असणारी अमाऊंट दिसणार. ट्रॅव्हलिंग रुपीज, स्टेशनरी रुपीज, टेलिफोन रुपीज, मिसलेनियस एक्सपेन्सेस रुपीज, LF कॉलम दिसतो इथे आणि लेजर. प्रत्येक कॉलममध्ये आपल्याला त्याची अमाऊंट दिसणार आहे. आता आपण पेट्टी कॅशबुकमध्ये पोस्टिंग करूया. फर्स्ट काय सांगते 1,500 जे मेन कॅशियरकडून रिसिव्ह केलेले आहेत त्या ठिकाणी रिसिव्ड कॉलममध्ये दिसणार. या ठिकाणी फर्स्ट जेवढी अमाऊंट असेल ती, डेट कॉलम आणि पर्टिक्युलर्स. 2018 जॅन फर्स्ट. ओके, फर्स्ट इफेक्ट टू कॅश अकाउंट. हा पर्टिक्युलर कॉलममध्ये डेबिट आणि क्रेडिटला आपण जे टू लिहितो आहे किंवा बाय लिहिते हे पूर्णपणे पर्टिक्युलर्समध्येच येणार. फक्त रिसिव्ड अमाऊंट असेल ते रिसिव्ड कॉलममध्ये आणि पेड अमाऊंट पेमेंट्स केलेली असेल ती ह्या पेमेंट्स म्हणजेच एक्सपेंडिचर्समध्ये दिसणार आहे. बाकी पर्टिक्युलर्स कॉलम हा कॉमन आहे. टू कॅश अकाउंट, आता टू कॅश अकाउंट लिहिले. अमाऊंट आहे किती सांगितली आहे 1,500. हे फक्त तुमच्यासाठी थोडं नवीन आहे. त्यानंतर फर्स्ट जॅनला अजून काहीतरी दिसते बघा, पेड कार्टेज. कार्टेज पेड केलं आहे. कार्टेज अकाउंट डेबिट टू कॅश, कार्टेज पेड केलेलं दिसते. नेक्स्ट फर्स्ट जॅन कार्टेज टू कॅश में बाय कार्टेज, रुपीज. टोटल कॉलममध्ये एक वेळ अमाऊंट दिसणार आणि त्यानंतर जे एक्सपेन्सेस आहे त्या कॉलममध्ये दिसणार. टोटल कॉलममध्ये 50 आणि ते एक्सपेन्सेस आहे कार्टेज म्हणजेच कार्टेज एक्सपेन्सेसमध्ये दिसणार 50. त्यानंतर दुसरं काय बघा, टेलिफोन चार्जेस. सेकंड जॅन टेलिफोन चार्जेस. टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट टू बँक कॅश टू बाय टेलिफोन चार्जेस किंवा फक्त टेलिफोन चार्जेस म्हटलं आपण, टेलिफोन चार्जेस म्हणूया. बाय टेलिफोन चार्जेस ₹40 जे 40 टेलिफोन चार्जेस, टेलिफोनशी रिलेटेड जे आपले एक्सपेन्सेस आहे त्यामध्ये दिसणार 40, बरोबर त्याच्या समांतर लाईनला दिसणार. देन नेक्स्ट बस फेअर ₹20, बस फेअर अकाउंट डेबिट टू कॅश. थर्ड बाय बस फेअर ₹20. आता ह्या एक्सपेन्सेस झाला ट्रॅव्हलिंगशी रिलेटेड. यामध्ये बघा ट्रॅव्हलिंगशी रिलेटेड आहे म्हणून ट्रॅव्हलिंग कॉलममध्ये दिसणार 20. नेक्स्ट थर्डला काय दिसते पोस्टेज. पोस्टेज म्हणजेच पोस्टेज एक्सपेन्सेस आहे ते बाय पोस्टेज, सेम डेट. थर्ड पोस्टेज अमाऊंट आहे 30
आता हे पोस्टेजशी रिलेटेड कॉलममध्येच दिसणार आहे आपल्याला. हा कॉलम आहे पोस्टेज. बघा या ठिकाणी दिसते पोस्टेज 30. ब्लॅकबोर्डवर लिहिणं थोडंसं सोपं होतं, पॅडवर लिहिणं जरासं हार्ड होतं आहे, पटकन साईडला होतं आहे. समजून घ्यालच आय होप. नेक्स्ट, रिफ्रेशमेंट टू एम्प्लॉईज. रिफ्रेशमेंट टू एम्प्लॉईजसाठी काही एक्सपेन्सेस केलेला आहे आणि हा एक्सपेन्सेस आपल्याला येणार आहे मिसलेनियसमध्ये. नेक्स्ट 4 बाय रिफ्रेशमेंट टू एम्प्लॉईज. ₹80 आणि याची अमाऊंट दिसणार आपल्याला. रिफ्रेशमेंट टू एम्प्लॉईज जर असेल तर मिसलेनियस म्हणजेच अदर्समध्ये आपण घेतो आहे, जिथे लिहिली आहे टी. देन नेक्स्ट, कुरिअर चार्जेस 6ला दिसत आहेत. कुरिअर चार्जेस पेड झाला आहे बाय. हे सगळे आपण चार्जेस पेड करतो आहे. हां, कुरिअर चार्जेस ₹30. तर हा कुरिअर चार्जेस असल्यामुळे तो येणार पोस्टेज अँड टेलिग्राम कॉलम म्हणजेच पोस्टेजमध्ये, ज्यामध्ये दाखवणार आपण 30. देन नेक्स्ट 8 रिफ्रेशमेंट टू कस्टमर. पुन्हा आपल्याला मिळाले रिफ्रेशमेंट टू कस्टमर, मिसलेनियस आहे तो. 8 बाय रिफ्रेशमेंट टू कस्टमर. ₹50. आणि देन मिसलेनियसमध्ये 50. देन कार्टेज 10ला कार्टेज पेड केलं आहे बाय कार्टेज. ₹35 आपल्याला कार्टेज एक्सपेन्सेस आहे, त्या कार्टेज एक्सपेन्सेसमध्ये घेतो आहे. त्यानंतर 15 टॅक्सी फेअर टू मॅनेजर. तर टॅक्सी फेअर हे आलं ट्रॅव्हलिंगमध्ये, मग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमध्ये घेणार 15 बाय टॅक्सी फेअर टू मॅनेजर. ₹70. आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आपल्याकडे आहे, आपण ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमध्ये घेतो आहे. या ठिकाणी ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, या ठिकाणी हे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहे 70. नेक्स्ट, परचेस्ड स्टेशनरी. स्टेशनरी परचेस केली आहे 18ला बाय स्टेशनरी. ₹65. आता हे स्टेशनरी आपल्याला दिसणार स्टेशनरी कॉलममध्ये 65. स्टेशनरी एक्सपेन्सेसमध्ये आपण पोस्टिंग केलं आहे. देन 20 बस फेअर बाय बस फेअर. बस फेअर आहे ₹10. बस फेअर येणार ट्रॅव्हलिंगमध्ये, आपण ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊया 10. देन 22 झेरॉक्स चार्जेस. झेरॉक्स चार्जेस म्हणजे आले आहे ट्रॅव्हलिंग स्टेशनरीमध्ये बाय झेरॉक्स चार्जेस ₹30. ₹30. आता हे येते स्टेशनरीमध्ये, म्हणजे स्टेशनरीमध्ये आपण घेऊया ₹30. ओके. नेक्स्ट 25 इंटरनेट चार्जेस. इंटरनेट चार्जेस पेड केलेले दिसत आहेत 25ला बाय इंटरनेट चार्जेस
इंटरनेट चार्जेस ₹35. आता हा इंटरनेट चार्जेस यासाठी वेगळे एक्सपेन्सेस यूज केला जात नाही, ते अदर्स म्हणजेच मिसलेनियसमध्ये घेतलं जाते. आपण मिसलेनियसला घेऊया 35. देन 27 पोस्टेज स्टॅम्पसाठी पेड केले आहेत 27 बाय पोस्टेज स्टॅम्प. पोस्टेज स्टॅम्प ₹200. आता हे पोस्टेज स्टॅम्प येणार आहे पोस्टेजमध्ये, मग पोस्टेजमध्ये आपण घेऊया 200. नेक्स्ट रिपेअर्स ऑन फर्निचर 29ला दिसणार रिपेअर्स ऑन फर्निचर. मग आला अदर एक्सपेन्सेस म्हणजेच मिसलेनियस बाय रिपेअर्स ऑन फर्निचर ₹105. मिसलेनियसमध्ये जाणार 105. देन 30ला दिसते क्लिनिंग एक्सपेन्सेस. हा देखील अदर एक्सपेन्सेस आला आहे मिसलेनियस बाय क्लिनिंग एक्सपेन्सेस. $115. नेक्स्ट 31 बाय मिसलेनियस एक्सपेन्सेस. अदर्स जे काही एक्सपेन्सेस असतील ते सगळे या ठिकाणी असतात बाय मिसलेनियस एक्सपेन्सेस 100. मिसलेनियस एक्सपेन्सेस इथे काय जे केलं जाते जनरली पेमेंट्सच सगळे दाखवली जातात आणि जे पेमेंट्स आहेत ते पेमेंट्स एका हेडमध्ये घेतलं जाते, एक त्याचं हेड ठरवलं जातं आहे आणि त्या हेडमध्ये आपण पोस्टिंग करतो आहे आणि त्यानंतर ते क्लोज करतो आहे. आता या ठिकाणी आपलं पोस्टिंग सगळं संपलेलं आहे. आता आपल्याला करायला लागणार क्लोज. मग क्लोज करण्यासाठी आपल्याला टोटल एक्सपेन्सेस पहिले घेऊया. टोटल एक्सपेन्सेस. आता टोटल अमाऊंट टोटल जी कॉलम आहे त्याची टोटल फर्स्ट तुम्ही करून घ्या. मी केली आहे 1065 दिसते मला ती. त्यानंतर फर्स्ट एक कार्टेज आहे ज्याची टोटल मला दिसते 85 कार्टेज एक्सपेन्सेसची. पोस्टेज एक्सपेन्सेसची टोटल मला मिळाली आहे 260. देन ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दिसते आहेत मला 100. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून बघा, ते बाय चान्स माझं रॉंग पण असू शकतं, सांगू शकत नाही. 95. देन टेलिफोन आहे 40 अँड मिसलेनियस 485. आणि लेजरमध्ये आपल्याला काही मिळालेलंच नाही आहे. पर्सनलाइज काय असेल तर आपण त्या ठिकाणी घेतो आहे, पण या ठिकाणी आपल्याला काही मिळालंच नाही. आता हे 85, 260, 100, 95, 40, 485 ह्या सगळ्यांची टोटल म्हणजेच किती झाली 1065, जी आपण अशी व्हर्टिकलमध्ये घेतली. ॲक्च्युली हॉरिझॉन्टलमध्ये पण तेवढीच येणार. ओके. आता आपल्याला काय करायला लागणार, हे 1065 आहे आणि इथे अमाऊंट रिसिव्ड केलेली दिसते ती आहे 1500. मग या ठिकाणी 1500 अमाऊंट रिसिव्ड आहे, ही साईड मोठी दिसते, मग ती आपल्याला या ठिकाणी घ्यायला लागणार. ओके. 1500 जी मोठी साईड आहे ती दोन्ही साईडला आपण घेतो आहे रेग्युलर मेथडने. ओके. आता शॉर्ट किती पडते बघा, 1500 मायनस 1065 म्हणजे 435 एवढी शॉर्ट पडली, ज्याला आपण म्हणणार एंड ऑफ द डेटला बॅलन्स कॅरीड डाऊन. तर हा जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे हा आपल्याला ब्रॉड डाऊन करायला लागणार आहे. आपण नेक्स्ट डेला म्हणजेच 1 फेबला ब्रॉड डाऊन करूया. फेब 1 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन ₹435. आता या ठिकाणी काय दिसते आपल्याला, पेमेंट्स जी केलेली आहे ह्या पेमेंट्स जेवढं आपण केलेलं आहे त्याचा कॅश पे केलेली कॅश दिसते आपल्याला 1065, जसे की इथे पण दिसते आपल्याला कॅशचा बॅलन्स आहे हा आपल्याला इथे रिसिव्ड केलेला दिसते. तर इथे काय दिसते आपल्याला पेमेंट्स केलेला टोटल अमाऊंट दिसते 1065. आता हा आपण मेन कॅशियरकडून तेवढा
फर्स्ट फेबला पुन्हा ओपनिंगला दाखवणार. टू कॅश अकाउंट रुपीज 1065. या पद्धतीने आपला प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 4 हा कंप्लीट झालेला आहे. हा ॲनालिटिकल पेट्टी कॅशबुक आहे. पेट्टी कॅशबुकमध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केला.